दरम्यान नालासोपाऱ्यामध्ये 41 अनधिकृत इमारती तोडण्याच्या कारवाईला पालिकेने सुरुवात केली आहे। या कारवाईला इथल्या रहिवाशांनी विरोध केलाय। इथली अनेक कुटुंब यामुळे रस्त्यावरती आली आहेत आणि या कुटुंबांची बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रभाकर कुडाळकर यांनी। नालासोपारा पूर्वेकडील 41 इमारतीवर आज हातोडा फिरणार आहे आणि आपण जर बघितलं तर आता पालिका ही सज्ज झालेली आहे। त्याचबरोबर जे येथील जे स्थानिक नागरिक आहेत या येथे राहणारे आहेत त्यांनी ही मनस्थिती आता बनवलेली आहे। आपण जर बघितलं तर ह्या इमारतीवर आता थोडं कारवाई होणार आहे। येथील जे नागरिक आहेत हे आता सामान खाली करतात आहेत। आपल्याशी बातचीत करण्यासाठी काही नागरिकही आहेत। सर सांगा, कितने साल से आप रहते हैं, क्या कहेंगे? हमको इधर कम से कम रहते हुए 14 साल हो गया और जिधर जब लाइट पानी नहीं था तब से ही हम लोग हैं। बहुत ही तकलीफ उठा के यहाँ हम लोग रहे हैं। इसके पहले कोई नहीं आता था कि मतलब कि यहाँ तक कि क्या है अवैध है अवैध, हम लोग को क्या मालूम है। अपना जो भी है कुछ तो पैसा कमाए और लगा दिए सब। कहाँ जाए अब इसके बारे में। कितने में रूम लिया था आपने? हम लिए थे, अरे 14-15 साल हो गया। और मैं 5 लाख में लिया था। मैं रिक्शा चलाता हूँ, मेरा रिक्शा भी चोरी हो गया है। अभी मैं क्या करूं, अभी मेरा घर भी छीनने वाले लोग, अभी क्या करूं। दो पैसा बचा बचा के पेट काट काट के अपना घर गृहस्थी बनाए। आज ये सरकार ऐसे कम से कम नहीं कुछ कर सकते, हमको घर के बदले घर दो। हमारे नेताओं भी आए थे बीच में, आपसे कुछ वादा किया था, क्या कहेंगे? नेता लोग बोले थे कि कम से कम नहीं टूटेगा नहीं, आप लोग टेंशन मत लो, हम तुम्हारे साथ हैं। इलेक्शन खत्म हुआ, इनका रंग बदल गया। हाल हम लोग का बहुत खराब है। हम लोग दिल एकदम दुख रहा है कि क्या हम लोग करें। रात भर सोए नहीं कि अब सुबह होगा। कैसे कैसे नहा के 2 अगरबत्ती जलाए, उसके बाद चाय पानी कुछ भी नहीं। कैसे हम लोग क्या करेंगे बताइए, आप ही बताइए क्या करेंगे। कितने साल से रहते हैं? घरपट्टी वगैरह सब लगा? घर पट्टी भी है, लाइट बिल भी है, सब कुछ है, एग्रीमेंट भी है, सब कुछ है, लेकिन कुछ भी नहीं कोई दिया हम लोगों को। पालिका घरपट्टी वसूल करत आहेत आणि अचानक आज जो आहे जो तोडक कारवाई है ही आजपासून सुरू करण्यात आलेली आहे। त्यामुळे कुठेतरी यांच्या ज्या भावना आहेत ह्या तीव्र आहेत। प्रभाकर कुडाळकर, एबीपी माझा, नालासोपारा। तर सुमारे 15 वर्षीय रहिवासी या बिल्डिंग्समध्येच राहत आहेत। या कारवाईबाबत वसई विरार महापालिकेचे सहाय्यक आयुक्त मोहन संखे यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी। कारवाई संदर्भात बोलण्यासाठी आपल्याकडे वसई विरार शहर महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त मोहन संखे आहेत। सर, काय सांगाल, ही कारवाई कशी असेल, कशी चालेल? माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही कारवाई आहे, जी निष्कासन का आता चालू आजपासून झालेली आहे, यापूर्वीही झालेली आहे। आता 34 इमारती शिल्लक आहेत। टोटल 2121 फ्लॅट आहेत, त्याच्यात 6700 लोकसंख्या आहे। आजपासून ती कारवाई सुरू राहणार, ती कंटिन्यू 34 इमारत निष्कासित करेपर्यंत चालू राहणार। किती दिवस अशी ही चालू राहणार? काय जोपर्यंत ही 34 इमारत निष्कासित होईपर्यंत चालू राहणार। किती स्टाफ आहे यासाठी? कसं काय पोलीस बंदोबस्त आहे? पालिकेचा बंदोबस्त कसा आहे? 500 पोलीस बंदोबस्त आहे आणि 250 आमच्या महानगरपालिकेचा अधिकारी वर्ग आणि कर्मचारी स्टाफ आहे। आता एकूण 34 इमारती आहेत। हो, हे होतं मोहन संखे यांनी सांगितलेलं आहे। 34 इमारती आहेत, त्याच्यावर कारवाई करणार आहे आणि संपूर्ण इमारती तुटत नाहीये तोपर्यंत ही कारवाई सुरूच राहणार आहे। प्रभाकर कुडाळकर, एबीपी माझा, नालासोपारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।